माझं लग्न आणि वास्तव. माझ्या लग्नात अतिउत्साहाच्या भरात आम्ही मिरवणूक काढायचं ठरवलं. मुलीकडचं कोणीतरी सोबत घ्यायला हवं होतं. गडबडीत विसरून गेलो आणि एका चौकात रस्ता चुकून गेलो. बँडवाले ऐकत नव्हते, नाचणारे शुद्धीत नव्हते. एकामागून एक सरस नृत्य स्पर्धा सुरू झाल्या भर रस्त्यावर. माझं लग्न एका प्राथमिक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत लागणार होतं, पण आम्हाला ती शाळाच आठवेना, कारण त्या गावात 4 मराठी शाळा होत्या. नाचण्याच्या नादात आम्ही चुकून गावाबाहेर पोचलो. तेव्हा मोबाईल नावाचा प्रकार नव्हता. मी घोड्यावर बसून हताशपणे सगळं पाहत बसलो. त्यात काही थोडे समजदार लोक होते. त्यांना या प्रसंगाचं गांभीर्य कळालं. मग त्यांनी आजूबाजूला चौकशी सुरू केली. एक पांढरी टोपी, स्वच्छ धोतर, कपाळावर केशरी टिळा लावलेले एक सद्गृहस्थ रस्त्यावर दिसले. ते स्थानिक असतील असं समजून त्यांना पत्ता विचारायला काही मंडळी गेले. आजोबा, जिल्हा परिषदेची मराठी शाळा कुठं आहे हो? का हो? पण उपयोग नाही होणार, कारण लग्नसराईमुळे सगळ्या शाळांना सुट्टी असते. आजोबांचा उपदेश, ॲडमिशनसाठी नाही हो, आम्ही रस्ता चुकलोय, लग्न आहे तिथं. अरे वा, कुठला आहे मुलगा? मुंबईचा. मुंबईचा कुठं असतो? भांडुपला. म्हणजे उपनगरात. खरी मुंबई दादरच्या पुढेच. माझा आत्तेभाऊ राहतो ना तिकडे. राहतो अंबरनाथला. सांगतो मी मुंबईला असतो म्हणून. मी एकदा गेलो होतो त्याच्याकडे. त्याला 2 मुलं. धाकटा पुण्याला असतो, मोठा तिथे अंबरनाथला. हा 6 महिने पुण्याला असतो, तर बाकीचे 6 महिने अंबरनाथला. आजोबांचा आत्तेभाऊ पुराण थांबता थांबेना. आजोबा, आम्हाला मराठी शाळा सांगा ना, कुठं आहे ते? नंतर काय आहे शाळेचा? नंबर काय आहे शाळेचा? इथे एकूण 4 मराठी शाळा आहेत. बरं, कोणाकडे लग्न आहे? मुधोळकरांकडचं. कोणते मुधोळकर? इथे पूर्ण मुधोळकर आळीच आहे. थोरल्या मुधोळकरांच्या मधल्या मुलीचं आणि मधल्या मुधोळकरांच्या थोरल्या मुलीचं लग्न एकाच दिवशी आहे. तुम्हाला कुठले मुधोळकर हवेत? काही कल्पना नाही बुवा. असं कसं चालेल हो? बरं, तुम्ही चौकात खालच्या अंगाने डावीकडे वळून आलात की उजवीकडून वरच्या अंगाला आलात? आजोबाचं बोलणं ऐकल्यावर वर त्यांना तिथे साष्टांग नमस्कार घालावासा वाटायला लागलं. बरं, मुलगा काय करतो हो? आजोबांचे प्रश्न काही थांबतच नव्हते. लग्न करतो आज, असं चवताळून उत्तर दिल्यावर आजोबा तिरसटपणे म्हणाले, विचारा कोणालाही, मी पण इथे नवीनच आहे. आणि तरातरा चालत गेले. आता काय करायचं असा विचार करत असतानाच नागिन डान्स होऊन जाऊ द्या रे, तिकडून कोणीतरी सूचना केली. लगेच एकजण तोंडात रुमाल धरून जमिनीवर आडवा पडून वळवळ करत नागिनीचा डान्स करायला लागला. ही गर्दी वाढली. काही लोक त्या नाचणाऱ्यावरून पैसे ओवाळून त्या बँडवाल्यांना देत होते. त्यामुळे ते पण एकदम जोशात येऊन वाजवत होते. अजिबात ऐकत नव्हते. लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता, पण कोणालाच काही वाटत नव्हतं. मी आपला घोड्यावर बसून जोरजोरात थांबवा थांबवा असं किंचाळत होतं, पण माझ्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. कुणीतरी सुचवलं की इथं जवळच एक मराठी शाळा आहे, तिथं जाऊन बघा. लगेच आमची वरात त्या शाळेकडे वळली. बँडवाले बाहेरच थांबले. आमच्या वराडातल्या बायका माणसं पुढे गेली. मी घोड्यावर बसूनच आत गेलो. पण ही शाळा वेगळीच होती. माझं लग्न जिथं लागणार होतं ती तर नक्कीच नव्हती, कारण आतमध्ये लहान मुलांना पोलिओ डोस देण्याचा कॅम्प सुरू असल्याची पाटी दिसली. आतमध्ये गावातल्या सगळ्या लेकुरवळ्या बायका आपली बाळं घेऊन तिथं जमलेल्या दिसत होत्या. त्यात मी घोड्यावर बसून मुंडाळ्या बांधून सोबत नटलेल्या बाया घेऊन येताना दिसल्यावर त्या तिथल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना तोंडाला फेसच यायचा बाकी राहिला. पोलिओचा डोस घ्यायला नवरदेव घोड्यावर बसून कशाला आला आहे हेच त्यांना कळेना. सगळा घोळ त्यांना कळल्यावर खी खी हसत एकजण म्हणाला, साहेब, इकडं तिकडं चौकशी करण्यापेक्षा तुम्हीच पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करा ना, ते बरोबर सांगतील. ही गोष्ट माझ्या काकांना एकदम पटली. माझे वडील आणि इतर नातेवाईक पण पत्ता व्यवस्थित लक्षात न ठेवल्याबद्दल मला दोषी ठरवत होते. अहो, पण बँडवाल्यांना नको का लक्षात राहायला? मी बोललो. कसं काय लक्षात राहणार? बँडवाले आम्ही घेऊन येतो म्हणून आपणच अक्कल पाजळली होती ना. बाबा माझ्यावर भडकले होते. बाई, लग्नाच्या आधीच याचा हा इतका वेंदळेपणा, तर लग्न झाल्यावर तर कसा संसार करेल कुणास ठाव. एका दात उडालेल्या आजीने शंका व्यक्त केली. अरे, असे आपसातच भांडत बसणार का? त्यापेक्षा बाजूच्या गल्लीतच पोलीस स्टेशन आहे, तिथं जाऊन चौकशी करून या. लगेच आमची वरात पोलीस स्टेशनकडे वळाली. अरे, वरात
कधी मुक्याने काढायची नसती, तो अपशकुन असतो. एक शास्त्र जाणणाऱ्या आजीने सांगितल्यावर लगेच परत बँडवाल्यांना चेव आला. त्यांनी दणक्यात गाणं वाजवायला सुरुवात केली. ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. जोरात गाणं सुरू झालं. पोलीस स्टेशनमध्ये भीषण शांतता होती. तिथं एक मोकळं पटांगण होतं. आम्ही त्यांच्या साहेबांची चौकशी केली तर ते बाहेर गेल्याचं कळलं. आमची वरात वाजत गाजत आत शिरली. तेव्हा एकच गोंधळ उडाला. तिथल्या लोकांना हा काय प्रकार आहे तेच समजेना. तिथं कधी असं मंगलवाद्य वाजलेलंच नव्हतं. कधी त्यामुळे हातातील कामं सोडून सगळे बाहेर आले. त्या पटांगणात बँडवाल्यांना कोणीतरी फरमाईश दिली, आता मुंगडा होऊन जाऊ द्या आता. आणि त्यांना काय जणू चेवच आला. हा दणका उडाला. त्यात काही पोलिसांना वाटलं की नवरदेव नक्कीच साहेबांच्या नात्यातला असेल म्हणून तर आला असणार इथे. म्हणून ते पण आम्हाला सामील झाले. हे जोरजोरात वाजत होता. लोक मनाला येईल तसे नाचत होते. तेवढ्यात सायरन वाजवत पोलिसांची जीप आत शिरली. तरीही लोक ऐकत नव्हते. साहेबांनी संतापून जोरदार शिट्टी वाजवली. हा काय प्रकार आहे? थांबवा हे सगळं आणि आत घ्या त्या नवरदेवाला. साहेबांनी संतापून ऑर्डर दिली. मी आणि बाकीचे लोक आत जायला लागलो. तुम्ही थांबा रे बाहेरच, यांच्याशी बोलायचं आहे मला. सगळेजण पोलीस स्टेशनच्या आवारात जागा मिळेल तिथे बसले. घोडेवाल्याने एका झाडाला घोडा बांधला. बायका माणसं झाडाखाली निवांत बसून गप्पा मारायला लागले. आणि साहेबांनी विचारलेले प्रश्न ऐकून तर माझी तर वाचाच गेल्यासारखी झाली. तोंडाला कोरड पडली. मी नुसता त प प करत राहिलो. प्रश्न असेच होते. हां बोल रे, काय तुझं नाव, जन्मतारीख, वडिलांचं पूर्ण नाव, आईचं पूर्ण नाव, पत्ता सांग डिटेलमध्ये, कुठे राहतो तू, काय काम करतो, तिथला पत्ता काय आहे, एखादा फोन नंबर सांग, काही ओळखपत्र आहे का तुझ्याजवळ, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा बँकेचं पासबुक वगैरे. इथं येण्याचं कारण, लग्न करण्याआधी कोर्टाला दिलेली नोटीस कुठे आहे, लग्नात काय काय ठरलं आहे, खरं सांग, हुंडा किती घेतला आहे. हे बघ, खरं बोललास तर काहीच करणार नाही, पण जर का माझ्याशी चलाकी केली तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. बरं, होणाऱ्या बायकोचं पूर्ण नाव काय आहे, तिची जन्मतारीख आणि लग्नाची संमतीपत्र, तुझ्या सासऱ्यांचं पूर्ण नाव, पत्ता, त्यांचा व्यवसाय. सगळ्या प्रश्नाला माझं आपलं एकच उत्तर, माहीत नाही साहेब. बरं, हा काय खेळ लावला आहे, मिरवणुकीची परवानगी कुठं आहे, दाखव. परवानगी नाही आहे साहेब, मी हात जोडून सांगितलं. बरं, इथे कुठे वरात घेऊन आला होता, लग्नाचं ठिकाण विसरलो साहेब. अरे वा, कोणाशी लग्न आहे हे तरी माहीत आहे ना तुला, मला उल्लू बनवतो की काय, माझे केस काय उगाच पांढरे झाले नाहीत. थांब जरा, तुला पोलीस हिसका बसला की बरोबर आठवेल सगळं. घ्या रे याला आत, बिना परवानगी मिरवणूक काढल्याच्या कलमाखाली टाका आत, 2 दिवसात बरोबर सरळ होईल. साहेबांनी टेबलावर जोरदार रूळ आपटला आणि हवालदारांना कर्कश आवाजात हाक मारली. मी आपला साहेब प्लीज, अहो असं करू नका, माझं लग्न आहे हो तिकडे, सगळे वाट बघत असतील. ठीक आहे, तुझी लग्नपत्रिका दाखव, तुला सोडून देतो. पत्रिका आता तर नाही आहे माझ्याजवळ, हॉलवर आहे, मग आणून दाखव. तोच तर पत्ता आठवत नाही आहे ना साहेब. आठवेल, 1-2 फटके पडले की बरोबर आठवेल. हवालदार यांच्यातल्या 5 लोकांना साक्षीदार ठेवून याचा FRI तयार करा. साहेबांनी ऑर्डर दिल्याबरोबर एक हवालदार कागद घेऊन लिहायला बसला. नाव सांगा, त्यानं विचारायला आणि अचानक पोलीस स्टेशनमध्ये हिची ती गुलाबी साडी नेसलेली मामी बहीण आतमध्ये आली. सुगंधाचा एक झोत जणू निर्माण झाला. मला बघितल्यावर एकदम ओरडली, अय्या जुजू, तुम्ही इकडे काय करत आहात? अहो सगळेजण तिकडे वाट बघतायत. सगळंच्या सगळं वराड नाहीसं झालं म्हणून आम्हा दोघांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला पाठवले. प्रश्न तिच्या बहिणीचा काहीच नव्हता, पण तिच्यासोबत जो तिचा नवरा आला होता तो कुठून हे सॅम्पल सापडले या लोकांना. अशा खवचट नजरेने माझ्याकडे बघत तुच्छतेने हसत होता. ते आल्याबरोबर पोलिसांनी आम्हाला लगेच सोडून दिलं. मी घोड्यावर बसलो आणि लगेच कोणीतरी वाजंत्रीवाल्यांना म्हटलं, वाजवा रे वाजवा, आणि पुन्हा आमची वरात सुरू झाली. बँडवाल्यांनी गाणं लावलं होतं, लबाड लांडगा सोंग करतंय, लगीन करायचं ढोंग करतंय. धन्यवाद.